नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज इयत्ता 10वी प्रकरण 1 समरूपता गणित भाग 2 यामधील सराव संच 1.1 ते 1.3 यामधील काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आकृतीमध्ये BC लंब AB, AD लंब AB, BC वर 4, AD 8 तर एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण ADB काढा. जुलै 2022. इथे आकृती आहे. त्रिकोण ABCचा पाया AB, त्रिकोण ADBचा पाया AB आणि दोन्ही त्रिकोणाचा पाया सामायिक पाया AB म्हणून एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण ADB बरोबर BC छेद AD समान पायाचे त्रिकोण त्याच्या संगत उंची प्रमाण असतात. म्हणजे BC उंची AD उंची. किंमत ठेवून BC 4, AD 8, 4 एके 4 2 8 म्हणून एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण ADB वर 1/2. आकृतीत रेख PS लंबरेख RQ, रेख QT लंबरेख PR. जर RQ 6, PS 6, PR 12 तर QT काढा. इथे आकृती दिली आहे. RQ 6, PS 6, PR 12. त्रिकोण PQR, पाया QR उंची PS. पुन्हा पहा, त्रिकोण एरिया त्रिकोण PQR हा पाया QR उंची PS म्हणून एरिया त्रिकोण PQR वर 1/2 पाया गुणिले उंची QR गुणिले PS. किमती ठेवून QR 6, PS 6, बेत्रिक 6, 7 18 चौ एकक एरिया त्रिकोण PQR. त्यानंतर एरिया त्रिकोण PQR हा पाया PR आणि उंची QT. एरिया त्रिकोण PQR पाया PR आणि उंची QT म्हणजे दिलेलं आहे. त्रिकोण PQRमध्ये रेख QT लंब PR पक्ष दिला आहे आपला. एरिया त्रिकोण PQR 1/2 PR गुणिले QT. PQR आपण काढला 18, PR 12, QT काढायचं आहे. बेसक 12, 18 6 बरोबर QT, 6 त्रिक 18, QT बरोबर 3 एकक. सराव संच 1.2 समलंब चौकोन ABCDमध्ये बाजू AB समांतर बाजू PQ समांतर बाजू DC, AP 15, PD 12, QC 14 तर BQ काढा. मार्च 2023. इथे आकृती आहे. बाजू AB समांतर बाजू PQ समांतर बाजू DC दिल्ली गोष्ट पक्ष 1 2 3 तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिका यांच्या गुणधर्मानुसार AP छेद PD बरोबर BQ छेद QC, AP छेद PD बरोबर BQ छेद QC. AP 15, PD 12, BQ काढायचं आहे. QC 14. त्रिकोणाकार 12 गुणिले BQ बरोबर 15 गुणिले 14. 15 गुणिले 14 गुणाकार 210 छेदस्थानी 12 BQ बरोबर भागाकार केला 17.5 एकक. गणित क्रमांक 7 1.2 मधील आकृतीमध्ये जर AB समांतर CD समांतर FE तर Xची किंमत काढा आणि A काढा. इथे आकृती आहे. X काढायचं आहे. इथे AB समांतर CD समांतर FE 1 2 3 तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांच्या गुणानुसार FD छेद BD बरोबर CE छेद AC दिले आहे. FD 4, BD 8, CE X, AC 12. त्रिकोणाकार 8 गुणिले X बरोबर 4 गुणिले 12, 12 चौक 48 छेद 8, 8 सक 48 म्हणून X बरोबर 6 एकक. आता A काढायचं आहे. A बरोबर AC अधिक CE, AC अधिक CE, A डॅश C डॅश E 12 अधिक X, X आपण काढला इकडे 6 म्हणून 12 अधिक 6 A बरोबर 18 एकक. पुढे आठवडे त्रिकोण LMNमध्ये किरण MT हा कोण LMNचा दुभाजक आहे. जर LM बरोबर 6, MN 10 तर TN 8 तर LT काढा. इथे LM दिला आहे, MN दिला आहे, TN दिला आहे, LT काढायचं आहे. त्रिकोण LMNमध्ये किरण MT हा कोण LMNचा दुभाजक म्हणून कोण दुभाजकाच्या गुणानुसार LN छेद MN बरोबर LT छेद TN. किमती ठेवून LM 6, MN 10, LT काढायचं आहे. TN 8. त्रिकोणाकार 10 गुणिले LT 6 गुणिले 8, 8 सक 48 छेदस्थानी 10, LT बरोबर 48 छेद 10 म्हणून 10 चौक 40, 10 80, LT बरोबर 4.8 एकक. सराव संच 1.3 गणित 5. आकृतीत समलंब चौकोन PQRमध्ये बाजू PQ समांतर बाजू SR, AR बरोबर 5 AP, AS बरोबर 5 AQ तर सिद्ध करा की SR बरोबर 5 PQ. इथे आकृती दिली आहे. समलंब चौकोन PQRमध्ये बाजू PQ समांतर बाजू SR आणि QSC छेदिका. पुन्हा पहा, बाजू PQ समांतर बाजू SR आणि छेदिका QS म्हणून कोण PQS बरोबर कोण RSQ विक्रम कोण PQS बरोबर कोण RSQ विक्रम कोण. परंतु PQS म्हणजेच कोणता कोण PQA कोण PQA एकरूप कोण. RSQ म्हणजेच RSA RSA
ए, क्यू डॅश ए डॅश ए. म्हणून त्रिकोण पी ए क्यू व त्रिकोण आर ए एसमध्ये विधान एक आपण काढलं इकडे. कोण पी क्यू ए एकरूप कोण आर एस ए. पुढे कोण पी ए क्यू म्हणजे हा कोण एकरूप कोण आर ए एस. कसे ते विरुद्ध कोण म्हणून कोण पी ए क्यू एकरूप कोण आर ए एस विरुद्ध कोण. इथे कोण म्हणून समरूप कोसाठी कोण त्रिकोण पी ए क्यू समरूप त्रिकोण आर ए एस. पुढे संगत बाजू लावूया आपण आता. पी ए छेद आर ए बरोबर ए क्यू छेद ए एस बरोबर पी क्यू छेद आर एस. कारण समरूप संगत बाजू पी ए छेद आर ए बरोबर ए क्यू छेद ए एस बरोबर पी क्यू छेद आर एस समरूप संगत बाजू आपण पाहिल्या. परंतु ए आर बरोबर 5 ए पी आणि एस बरोबर 5 ए क्यू दिले आपल्याला या ठिकाणी पक्ष. पुढे हा ए पी मी तसाच ठेवला. ए पी छेदस्थानी ए आर बरोबर इथे 1 आणि हा छेद 5. इथे ए क्यू छेद ए एस इथे 1 छेद 5. पुढे ए पी छेद आर ए बरोबर 1/5 ए क्यू छेद एस बरोबर 1/5 म्हणून पी क्यू छेद आर एस बरोबर 1/5. इकडे पी क्यू छेद आर एस बरोबर 1/5. तिरकसुणाकार आर एस मीन्स एस आर बरोबर 5 पी क्यू सिद्ध झाले. चौकोन ए बी सी डी हा समांतर चौकोन आहे. बाजू बी सीवर ई हा एक बिंदू आहे. रेषा डी ई ही किरण ए बीला टी बिंदू छेदते. तर डी ई गुणिले बी ई बरोबर सी ई गुणिले टी ही दाखवा. इथे आकृती दिली आहे. चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन. पक्ष बाजू ए बी समांतर बाजू डी सी कारण समांतर चौकोनाची सम्मुख बाजू. ए बी म्हणजेच ए टी रेख ए टी समांतर बाजू डी टी डी सी आणि डी टी ही छेदिका ए डॅश बी डॅश टी. म्हणून कोण ए हा कोण ए टी डी एकरूप कोण सी डी टी. कोण ए टी डी कोण ए टी डी एकरूप कोण सी डी टी कारण विक्रम कोण. आता ए टी डी म्हणजेच बी टी ई कोण तोच कोण बी टी ई एकरूप कोण सी डी टी म्हणजेच सी डी ई इथे ए डॅश बी डॅश टी आणि इकडे टी डॅश ई डॅश डी. दोन त्रिकोण बी टी ई हा त्रिकोण आणि हा त्रिकोण बी टी ई व त्रिकोण सी डी ईमध्ये विधान एक आपण काढलं. कोण बी टी ई एकरूप कोण सी डी ई विधान एक करून. नंतर कोण बी ई टी एकरूप कोण सी ई डी विरुद्ध कोण बी ई टी एकरूप कोण सी ई डी विरुद्ध कोण. इथे कोण म्हणून समृद्धीची कसोटी म्हणून त्रिकोण बी टी ई समरूप त्रिकोण सी डी ई. संगत बाजू बी टी छेद सी डी बी टी छेद सी डी बरोबर टी ई छेद डी ई बरोबर बी ई छेद सी ई बी ई छेद सी ई. पुढे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बी ई गुणिले डी गुणिले बी ई ही जोडी घेऊया. मग टी ई छेद डी ई बरोबर बी ई छेद सी ई. त्रिकोणाकार डी ई गुणिले बी ई
डी ई गुणिले बी ई बरोबर सी गुणिले टी ई सिद्ध झाले. आकृतीत रेघ ए सी व रेघ बी डी परस्परांना बिंदू पी मध्ये छेदतात. सी पी छेद ए पी छेद सी पी बरोबर बी पी छेद पी डी. तर सिद्ध करा की त्रिकोण त्रिकोण ए बी पी समोर त्रिकोण सी डी पी. सप्टेंबर 2021. त्रिकोण ए बी पी व त्रिकोण सी डी पीमध्ये ए पी छेद सी पी बरोबर बी पी छेद डी पी, ए पी छेद सी पी, बी पी छेद डी पी. पक्ष कोण ए पी बी एकूण कोण सी पी डी विरुद्ध कोण ए पी बी एकूण कोण सी पी डी विरुद्ध कोण. इथे बाजू कोण बाजू म्हणून त्रिकोण ए बी पी समोर त्रिकोण सी डी पी समरूपतेची बाकोबा कसोटीनुसार सिद्ध झाले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नका. असेच छोटे छोटे व्हिडिओ आपणासाठी घेऊन येईल.